नेक्स्ट थर्मोमेट्रीचा एक कन्सेप्ट बघू आपण, मोड ऑफ हीट ट्रान्सफर. कोणता कन्सेप्ट आहे? मोड ऑफ हीट ट्रान्सफर. मोड ऑफ हीट ट्रान्सफर. ओके, तर 3 मोड आहेत हीट ट्रान्सफरचे. देर आर 3 मोड ऑफ हीट ट्रान्सफर. विच आर दोज? कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. तर उदाहरण घेण्यासाठी आपण काय करू, एक पातेलं घ्या, त्या पातेल्यामध्ये पाणी टाका. ओके, समजा कुकर घ्या आणि कुकरमध्ये अशा पद्धतीने पाणी टाका. पण कुकरला काय असतं रे, इथं प्रोटेक्शन असतं. ओके, ब्लॅक कलरचा पार्ट असतो. तो ब्लॅक कलरचा पार्ट नसलेला कुकर घ्या, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट चटका बसेल अशा पद्धतीचं. ओके, मग आता कुकर घेतलं, कुकरमध्ये काय आहे? पाणी आहे आणि ते गॅसवर ठेवा. गॅसवर ठेवा. गॅस म्हणजे गॅसवर नका ठेवू, ज्यामधून हीट सोर्स बाहेर पडेल अशा सोर्सवर ठेवा. तर शेगडीमधून गॅस आल्याच्या नंतर तो पेट घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीनं कुकरला खालच्या साईडने आग लागेल. ओके, आणि आग लागल्याच्या नंतर कुकरमधलं पाणी जे आहे ते गरम व्हायला सुरुवात होईल. तर बघा, इथं हीट इज ट्रान्सफर फ्रॉम रेडिएशन. इथं काय होतं? हीट रेडिएशनने ट्रान्सफर होते. म्हणजे काय होतं? अशा पद्धतीने कुकरला आग लागते आणि हीट इज ट्रान्सफर फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट व्हाया रेडिएशन. ओके, रेडिएशन प्रिन्सिपलने हीट कुठं जाते? त्या कुकरला लागते. आता कुकरमध्ये काय आहे? पाणी आहे. कुकरमध्ये पाणी आहे, तर पाणी जे आहे कन्व्हेक्शन प्रिन्सिपलने गरम होतं. कन्व्हेक्शन प्रिन्सिपल काय ते सांगतो मी तुम्हाला. पाणी आता इथं हीट लागल्याच्या नंतर इथं काय होईल? हे पाणी गरम होईल. आता हे गरम झालेलं पाणी, त्याची घनता काय होईल? कमी होईल. कमी घनता असलेलं पाणी वर जाईल आणि जास्त घनता असलेलं पाणी खाली येईल. परत खाली आल्याच्या नंतर परत हीट लागल्याच्या नंतर त्याची घनता कमी होईल आणि घनता कमी झाल्यावर परत वर जाईल आणि अशा पद्धतीने पाणी उकळायला लागेल. पाणी का उकळतं समजलं? पाणी कशामुळे उकळतं? बिकॉज ऑफ कन्व्हेक्शन प्रिन्सिपल. ओके, कन्व्हेक्शन काय म्हणतं आहे की हीट दिल्याच्या नंतर याची घनता कमी, डेन्सिटी, ॲज हीट इन्क्रीजेस डेन्सिटी ऑफ वॉटर रिड्यूस डाऊन अँड इट गोईंग अपवर्ड and a higher density water is going toward the down. Okay, and again it is heated up and again it is upward and again upper water is downward. So in this process boiling of water take place. Okay, and that principle is कन्व्हेक्शन प्रिन्सिपल. त्यालाच आपण कन्व्हेक्शन प्रिन्सिपल असं म्हणतो. याच्यात तुम्हाला एक ॲडिशनल गोष्ट सांगतो की दूध उतू जातं. दुधामध्ये ह्या प्रोसेस होत नाहीत, कारण काय? दुधावर साय असते, एक स्निग्ध पदार्थ असतो आणि ज्यावेळेस त्याला आपण उकळायला गरम करतो त्यावेळेस तो साय अशा पद्धतीने वर जातो. तर इथं ही प्रोसेस आहे, तो वरचा थर असा वरच राहतो आणि त्याचं बाष्पीभवन व्हायला स्पेस भेटत नाही आणि त्याच्यामुळं अशी साय वर जाते, दूध उतू येतं. ओके, चला तो पार्ट सोडून द्या, दुधाचाच पार्ट सोडून द्या, पण हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. याला कन्व्हेक्शन असं म्हणतात. ओके, तर 100 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं बॉइलिंग पॉईंट आहे, ते पाणी उकळतं, याला कन्व्हेक्शन म्हणतात. आता हीट इज ट्रान्सफर फ्रॉम दिस टू दिस. इथून हीट अशा पद्धतीने ट्रान्सफर होते, याला आपण कंडक्शन म्हणतो. याला आपण काय म्हणतो? कंडक्शन म्हणतो. तर कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन, दीज आर द 3 मेथड्स by which we can transfer heat from one point to the another point. त्यालाच आपण मोड ऑफ हीट ट्रान्सफर सुद्धा म्हणतो. ओके, समजलंय? तर बघा, आपण मोड ऑफ हीट ट्रान्सफर बघितलं. आता आपल्याला त्याचंच काय बघायचं आहे? कंपॅरिझन बघायचं. ओके, तर समजा हा 4 मार्काला प्रश्न विचारला तर तुम्हाला 4 पॉईंट याचे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. तर सगळ्यात पहिले डेफिनेशन, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन तुम्हाला तिथून सांगितलं मी, पण डेफिनेशन बघा. It is a process of transfer of heat in which heat is transferred from a part of body at higher temperature to a part of body at lower temperature. Okay, without body movement of particle. याच्यामध्ये पार्टिकलचं मूवमेंट न होता एका पार्टला गरम पार्टकडून
थंड पार्टकडे हीट ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस आहे त्याला कंडक्शन असं म्हणतात. ओके, जसं की उदाहरण दिलं मी, काय इथून अशा पद्धतीने हीट ट्रान्सफर झाली. इथं ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल नाही आहे, लक्षात घ्या. तर ते कन्व्हेक्शनमध्ये. तर याच्या कन्व्हेक्शनमध्ये काय म्हणतो आपण, इट इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अ पार्ट ऑफ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ पार्ट ऑफ बॉडी टू लोअर टेम्परेचर. ओके, विथ ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. तर याच्यामध्ये पाणी जसं उकळते, ॲक्च्युअल मुवमेंट होते, पाणी उकळ्या मारते, म्हणजे काय, ॲक्च्युअल मुवमेंट होतं, मॉलिक्यूलचं मुवमेंट होतं त्याच्यामध्ये. तर याला आपण कन्व्हेक्शन असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघू रॅडिएशन. सो अगेन इट इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कशाच्या फॉर्ममध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर विदाउट हीट इंटरव्हेनिंग मीडियम. ओके, सो देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ मीडियम देअर. ओके, मीडियमची गरज न पडता मग हवेमधून सुद्धा किंवा व्हॅक्यूममधून सुद्धा हीट ट्रान्सफर होऊ शकते. ओके, तर ते आपण बघू कसं ते बघू. तर एक्झाम्पल बघा, इफ मेटल रॉड इज हीटेड ॲट वन एंड अँड अदर गेट हीटेड. म्हणजे मेटल रॉडला इकडून उष्णता दिली तर हीट ट्रान्सफर होऊन दुसऱ्या पार्टला सुद्धा येईल. हे त्याचं उदाहरण आहे. दुसरं इथं उदाहरण काय दिलं आहे, बॉइलिंग ऑफ वॉटर, वॉटरचं बॉइलिंग. तिसरं रॅडिएशनचं उदाहरण काय आहे, हीट इज ट्रान्सफर फ्रॉम द सन टू अर्थ. ओके, सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता येते. आता सूर्य आपला सगळ्यात जवळचा तारा आहे. ओके, खूप जवळचा, अगदी 15 कोटी किलोमीटर जवळ असलेला सगळ्यात जवळचा तारा आहे. ओके, आणि पृथ्वीवर 8 मिनिटात 20 सेकंद सूर्यप्रकाश यायला वेळ लागतो. कारण सूर्यप्रकाश हा एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडली ट्रॅव्हल करतो. पण मधात काय मीडियम आहे का, मधात काही मीडियम असेल नसेल. ओके, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येणारा जो सूर्यकिरण आहे त्याला मीडियमची आवश्यकता पडत नाही. ओके, चला. तर नीड ऑफ मटेरियल और मीडियम इथं लागतं आहे, इथं पण मीडियम लागतं आहे, सूर्याच्या याला काय गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मटेरियल और मीडियम. इथं मेटल रॉड आहे, इथं लिक्विड आहे, इथं एअरमधून सुद्धा होतं आहे आणि व्हॅक्यूममधून सुद्धा होतं आहे. तेच मी आत्ता सांगितलं की सूर्याच्या याला मीडियम लागत नाही. त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटी. देर इज अ कंडक्शन बिटवीन हायर टेम्परेचर अँड लोअर टेम्परेचर. ओके, टेम्परेचरचं कंडक्शन कुठून आहे, हायर टेम्परेचर आणि पासून ते लोअर टेम्परेचर पण. इथं पण तेच आहे. ओके, कनेक्शन बिटवीन हायर टेम्परेचर अँड लोअर टेम्परेचर. इथं कनेक्शन आहे, इथं कनेक्शन आहे. इथं मात्र तसं काही नाही, आयसोलेशन आहे. सूर्य लांब आहे. ओके, शेकोटी जरी केली तर शेकोटी ही माणसापासून आयसोलेट असते. आपण शेक करतो आणि शेकत बसतो. तर ही शेकोटी ही माणसापासून आयसोलेटेड असते. हे दोन मात्र कनेक्टेड असतात, कनेक्शन असतं. इथं पण कनेक्शन असतं, इथं पण कनेक्शन असतं. आता ॲप्लिकेशन कुठं वापरतात हे कंडक्शन, आपण कशासाठी वापरतो, हीट सिंक इन इलेक्ट्रॉनिक सर्किट, हीट सिंकसाठी वापरतो. रेफ्रिजरेटर सिस्टममध्ये वापरतो. इथं आपण कन्व्हेक्शन कुठं वापरतो, रूम व्हेंटिलेशनसाठी वापरतो, कूलर सिस्टममध्ये वापरतो. ओके, त्याच्यानंतर सी ब्रिज किंवा लँड ब्रिजसाठी मध्ये पण वापरतो. रॅडिएशन कुठं वापरतो, हीट रॅडिएटर इन कारच्या हीट रॅडिएटरमध्ये, किंवा कुकिंगसाठी किंवा शेकोटी करून आपण जे हे करतो त्यासाठी आपण हा प्रिन्सिपल वापरतो. तर हे समजलं तुम्हाला. हा बेसिक आहे, हा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. त्याच्यानंतर अदर ब्रँचला सुद्धा हा फिजिक्सचा कन्सेप्ट आहे. सेकंड इयर थर्ड इयरला तुम्हाला काम येणार आहे, त्याच्यामुळं माहीत असणं गरजेचं. ओके, समजलं. सो राईट डाऊन.